जानेवारी महिना आला की आपणा सर्वांनाच माहीत असतं की मकर संक्रांतीचा सण येणार आहे. त्या दिवसामध्ये कोणी तिळाचे लाडू, कोणी तिळाची बर्फी, कोणी तिळाची वडी अनेक प्रकारे तीळ आहारामध्ये समाविष्ट केले जातात. आणि संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते. बाजरीचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये चवीनुसार अगदी थोडंसं किंचित मीठ घालून घ्यायचं आणि भाजलेल्या तिळामध्ये अगदी हा भाकरीचा उंडा चांगला बुडवून घेऊन त्याला छान तीळ लावून घ्यायचे आणि अगदी पातळसर सगळीकडनं एकसारखी भाकरी थापून घ्यायची. भाकरी बनवताना पीठ जेवढं जोर लावून मळणार तेवढी भाकरी चवीलाही चांगली लागते आणि कडेलाही चिरटत नाही. आपल्या हिंदू धर्मामधील प्रत्येक सणाचं एक वैशिष्ट्य आहे, एक महत्त्व आहे. तसंच संक्रांतीचं सुद्धा आहे. हिवाळ्यामध्ये संक्रांत येते, त्यामुळे शरीराची उष्णता आतून टिकून राहिली पाहिजे म्हणूनच बाजरी, तीळ यासारखे पदार्थ आहारामध्ये जास्त वापरले जातात. संक्रांतीचा सण म्हटलं की महिलांची तर अगदी लगबगच असते. हळदी-कुंकू, वाण काय द्यायचं? या हळदी-कुंकवाच्या मागे एक निमित्त आहे, ते म्हणजेच लोकांनी चार चौघींनी एकत्र यावं, आपापसातलं संवाद आणि प्रेम वाढवावं. आमच्याकडे संक्रांतीच्या दिवशी जेव्हा आम्ही ओसायला जातो, त्यावेळेला बायका एकमेकींना हळदी-कुंकू लावतात, वाण-वसा देतात आणि सीतेचा वसा जन्मोजन्मी वसा असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच पद्धतीने सर्व भाकरी बनवून घ्यायच्या. आणि हो, या भाकरीसोबत खाणारी बारा मिसळीची भाजी आणि छोले भात मी आधीच रेसिपी शेअर केली. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.